हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर एवढा रात्री व्लॉग बनवण्याचं एकच कारण आहे की माझ्या रूममेटचा बड्डे आहे आज. आता किती वाजलेत बघा, 11:57 झालेत. आता मी तिला 3 मिनिटामध्ये विश करणार आहे. बघा तुम्ही, तर 12 वाजलेले आहेत. मी रूममध्ये आले. मिनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. हिचा बड्डे आहे आज. आता झोप आपण 12 वाजलेत. उद्या काहीतरी आमचा शेड्यूल आहे, ते बघायचं असेल तर ब्लॉगमध्ये बघ. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर काल रात्री तुम्ही बघितलं होतं लास्ट की माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे ना. आज मॉर्निंग आहे, आज माझा वीक ऑफ आहे. मी सकाळी 7ला उठले. बाकी काय दाखवता नाही आलं. डायरेक्ट आंघोळ केली आणि आम्ही पटकन निघालो आहे मंदिरात. पुढे बघा आम्ही कोणत्या मंदिरात जातोय. आज दिवसभर खूप छान छान गोष्टी होणार आहेत. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगवर, ओके. मी आवरते पटकन. आता मी हा ड्रेस घातलाय, कुर्ता छानसा. दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. कशी दिसते सांगा मला नक्की, ओके. मी इयरिंगसाठी कन्फ्यूज आहे गाईज. हेच राहू देऊ की झुमकी टाईप काहीतरी घालू. मैत्रीण म्हणते की झुमकी टाईप काहीतरी घाल. बघू आता काय घालते गाईज. तर फायनली हे झुमके म्हणजे इयरिंग घातलेत मी. ती बोलली काढ, हे पण घालून घेते इकडच्या साईडला. कसे दिसतेत मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन म्हणजे इयरिंग कलेक्शन, ब्रेसलेट कलेक्शन, कपड्यांचं कलेक्शन, जीन्स कलेक्शन सगळं बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. ओच, फार मोठे कानातले मला हेवी वाटतं. कशी दिसते कमेंट करून सांगा. नाश्ता करून घेऊ आणि आपण आज नाश्त्याला उपीट आहे गाईज. उपीट तर मला आवडत नाही, पण टेस्ट छान झाल्या. मैत्रिणीने आणून दिले, खालून खाते. खाऊन झाल्यावर आपण जाताना हे फायनल लुक आहे माझा. आता आम्ही दोघी निघतोय. त्या बड्डे गर्लचा अजून आवरतच नाही. किती वेळ झालं. आवरेल म्हणलं तर. इकडं फेस दाखव, विश करायला बड्डे. निघालो. कुठं चाललोय ते पुढे गेल्यावर कळेल पेशंट सांगणार आता. काहीच. तर आम्ही आता रिक्षात बसलो आणि निघालो. तर आम्हाला तिथं जायचंय, तिकडे तिथं जाऊन तुम्हाला भेटतो. एवढा सकाळी थंडी वाजायला लागली. दोघीला पण हेअर वॉश करून आता तिथं जाऊन बघू काय काय. मेट्रो स्टेशनला आलो. आता इथून तिकीट बुक करेल. मी तर मेट्रोमध्ये माझा फर्स्ट प्रवास आहे, मला काय माहीत नाहीये. हां, ती आहे म्हणूनच आले. मला ॲक्च्युली एक्सप्लोअर करायचंच होतं मेट्रो. आज फायनली मुहूर्त लागला. बघू त्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करते. आता आम्ही सध्या ॲक्सिलेटरवर आहोत, तिथून पुढे जाणार. पुणे मेट्रो स्टेशन कसं वाटतंय तुम्हाला? मी तर फर्स्ट टाइम आले बघा. खूप छान आहे. आलो गाईज आम्ही स्टेशनवरती. आता आमची मेट्रो येईल, मग आम्ही जाऊ. वारलं स्टेशनवरती खूप छान आहे सगळं. गाईज अजून एक इथून आता मेट्रो पकडून मग नेक्स्ट स्टेशनला आम्हाला जायचं. आता आपण कोणत्या स्टेशनला? जिल्हा न्यायालयाला. गाईज तर आता मी आले फायनली आपल्या लोकेशनवर जिथं आम्हाला यायचं होतं. आता मी तुम्हाला सांगूनच टाकते आणि 2 मिनिट तुम्ही कुठे आले तुम्हाला कळेल. जाऊ आपण आणि तिथं भेटते मी तुम्हाला डायरेक्ट लोकेशन. गाईज हे लोकेशन बघून तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठे आलोत. तिचा बड्डे आहे म्हणून दगडूशेठला आलोत आम्ही सकाळी. काय नाही, शॉपिंगला, पाया पडायला, देवाच्या दर्शन घ्यायला. सुरुवात चांगल्या दिवसाची गणपतीपासून करायची म्हणून आलो.
माझे दर्शन घेऊन सुरुवात केली. बाई तुळशी बाग वगैरे आणखीन भरतंय मार्केट. आम्ही लवकर आलो थोडं. हो काढू ना. बघा आता पुढे आम्हाला दर्शन भेटतं की नाही, की गर्दी आहे, कसं काय. इथं बघा 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तयारी चालू आहे. एक्झॅक्ट इथं काय काका हलवाईच्या इथे. आणि इथून आपण पुढे दिसत असेल तुम्हाला की दगडूशेठ गणपती. आम्ही चाललोय तिथं गेल्यावरही तुम्हाला दाखवतो. गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की दिवसभर आम्ही काय काय केलं, कुठं कुठं गेलो, ते सगळं बघायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.